नवरा अगोदर जाणाऱ्या स्त्रीनं जर एखाद्या सवाशीण बाईला कुंकू लावलं ना, तर तिचा औक्ष आणि तिच्या धन्याचा औक्ष दोघांचं वाढेल. कारण ती परमात्म्याकडे एकच प्रार्थना करेल, जे माझ्या वाट्याला आलं हे हिच्या वाट्याला येऊ देऊ नकोस. अहो, इथं नवरा नसला तरी माणसं किती चुकीच्या नजरेनं बघतात. बरं मला खरं सांगा, नवरा जाणं किंवा राहणं हे बाईच्या हातात आहे का? तरी सुद्धा ज्या बाईला नवरा नाही तिला समाजात जास्त मान्यता दिली जात. ज्या बाईचा नवरा तिच्या अगोदर मेला, लोक तिला कलंकित, अलक्ष्मी, पालत्या पायाची, तिला औक्षण करू द्यायचं नाही, तिला फारसा सन्मान द्यायचा नाही, तिला सवाष्णीच्या कार्यक्रमाला बोलवायचं नाही. का तर ती सवाशीण नाही. एका साध्या प्रश्नाचं उत्तर लेक म्हणून द्या. नवरा असताना संसार करायचा अवघड आहे का नवरा नसताना संसार करायचा अवघड आहे? माय, संसार करायचा कधी अवघड आहे? नवरा असल्यावर का नसल्यावर? नसल्यावर ना. ज्या बाईनं समाजाचा द्वेष, मत्सर सगळं गाठीशी बांधून आपली लेकरं स्वतःच्या पायावर उभी केली. अगं, ज्या दिवशी नवरा मेला त्याच दिवशी तिचंही आयुष्य संपलं. तिलाही वाटलं होतं त्याच चितेत उडी मारावी. 7 जन्माचं आयुष्याचं वचन ज्यानं बांधलं तोच अर्ध्या वाटेत सोडून गेला. कुणाकडं बघून जगावं? पण लेकरं दिसली तिला, तिनं धीर बांधला, डोळ्यातले अश्रू पुसले आणि विचार केला, अहो तो गेला, मी गेली तर लेकराकडं कोण बघणार? कुत्र्यासारखे हाल होतील माझ्या लेकराचे. त्या लेकरांसाठी जगली ती आदिशक्ती. अरे, जी बाई त्या वैकुंठाचा विठ्ठलही झाली आणि रखमाही झाली, अशा बाईनं संसार करावा आणि तिचा संसार सामर्थ्याने उभा टाकावा. तिचा अधिकार कमी कसा? अरे, एखाद्या नवरा अगोदर जाणाऱ्या स्त्रीनं जर एखाद्या सवाशीण बाईला कुंकू लावलं ना, तर तिचा औक्ष आणि तिच्या धन्याचा औक्ष दोघांचं वाढेल. कारण ती परमात्म्याकडे एकच प्रार्थना करेल, जे माझ्या वाट्याला आलं हे हिच्या वाट्याला येऊ देऊ नकोस. ती बाई कसा संसार करते ना, तिच्या जीवाला माहिती. ओके, हे असं हे आणि कुठल्याच ग्रंथात लिहिलं नाही की ज्या बाईचा नवरा अगोदर गेला तिला अधिकार नाही. कुठल्याच नाही. आणून दाखवा मला एखादा ग्रंथ. नवऱ्याच्या नंतर जाणारी बाई जर सौभाग्यवती असेल ना, तर नवऱ्याच्या अगोदर जाणारी बाई गंगा भागीरथी असते. नवऱ्याच्या नंतर जाणारी बाई गंगा भागीरथी असते. नवऱ्याच्या अगोदर जाणारी बाई जर सौभाग्यवती असेल. नवऱ्याच्या अगोदर जाणारीचा अधिकार जर विठ्ठलाच्या चरणाशी असेल, तर नवऱ्याच्या नंतर जाणारीचा अधिकार विठ्ठलाच्या मस्तकावर असतो. मग तुम्हीच सांगा, श्रेष्ठ कोण आणि कनिष्ठ कोण? नाही त्या प्रथा परंपरा पाळू, जे पाळायचं ते पाळा. या विषयाकडे स्त्रिया आहेत आम्ही. कृष्णा, बाई म्हणून जन्माला आलोय. राम अवतारामध्ये सीतामाई तुमच्या पत्नी होत्या, तरी लोकांनी बोलताना जराही विचार केला नाही. आम्ही तर गवळ्याच्या गवळणी, आम्हाला बोलताना लोक विचार करणार आहेत देवा? अरे, असं कलंकित आयुष्य जगण्यापेक्षा मेलेलं बरं ना. अरे, हिंदू म्हणून जन्माला आलो कृष्णा. अरे, आम्ही जगावं तर स्वाभिमानानं नजर वर करून जगावं. अरे, कलंकित जगण्यापेक्षा स्वाभिमानी स्त्रीने जीव सोडावा, तिला तर सामर्थ्याने हिंदू धर्मातली स्त्री म्हणावं. अरे, असं जगावं देवा, हे असं कशाला जगायचं? कृष्णानं सांगावं, चूक नसताना शिक्षा मिळत असेल तर मी परमात्मा कसा? विचारलं तुम्हाला कुणी कोण तुम्ही, ओरडून सांगा जगाला, भगवान श्रीकृष्णाच्या अर्धांगिनी आम्ही. स्वाभिमानानं जगा. हिम्मत नाही कोणाची नजर वर करून बघायची. प्रत्येक मुलीला अधिकारानं जगता यावं म्हणून कृष्णानं स्वतःचं नाव लावण्याचा अधिकार दिला. कौतुक वाटतं मला माझ्या देवाचं, त्यातल्या एकाही मुलीला माझ्या कृष्णानं साधा स्पर्श सुद्धा केला नाही. तो भगवंत आहे माझा, तो कसा चुकीचा वागेल रे? स्पर्शही नाही. भोग भोगोनी ब्रह्मचारी, नवल केवडे केवडे, नकडे कान्हो बाचे कोडे. देव आहे तो. या विषयाकडे नारद म्हणले देवाला बायको. देव नाही म्हणले. देव म्हणले, जिथं मी नाही ती तुझी. 16,106 घरं फिरले नारद. अशी एकही जागा नाही जिथं देव नाही. कारण अशी एकही जागा नाही जिथं देव नाही. सगळीकडे तर तो परमात्माच आहे. मग काय, 16,107वं घर जामुवंतीचं, अस्वलांची कन्या, सगळ्यात देखणी योगेश्वर भगवान तिचे. नारदांची मनोमन इच्छा या भेटाव्या. देव मायावी रूपाने त्यांच्या संग फुगडी खेळत होते. शेवटचं घर पट्टराणीचं. पट्टराणी कोण? राण्यांची राणी पट्टराणी. मग देवामध्ये पट्टराणी कोण?
सगळे थकल्यावर संत विनवणी कोणाला करतात? राही रखमाबाई तुम्हाही भूत्यात या, राही रखमाबाई तुम्हाही भूत्यात या, सेचे हलवूनी जागे करा देवराया, 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 सेचे हलवूनी जागे करा देवराया. ती रखमाबाई कोण आहे अधिकारी? पाय लक्ष्मीचे हाती तिसी यावे काकुलती, वेगळ्या नावात हरी मज दिनाचे बुद्धरी, वेगळ्या नावात हरी नावात हरी. हा अधिकार ज्यांच्याकडे त्या रखमाबाई पट्टराणी आहेत. तुळशीला पाणी घालत होत्या, नारदांनी बघितलं देव दिसतोय का, इकडं तिकडं बघितलं देव दिसला नाही. नारदाच्या मनात लाडूच फुटलं, मनमे लड्डू फोटा. नारद म्हणले आलतू फालतू नाही, पट्टराणीच आपले. नारदांनी लांबनच हाक मारली, रुक्मिणी ओ. रुक्मिणी माता म्हणल्या रोज आई साहेब म्हणत होत, आज रुक्मिणी म्हणतोय. पिसाळलं बिसाळलं का काय? नारदा नाही, तुमच्या नवऱ्यानं सांगितलंय जिथं मी नाही तिचा नवरा तू, अशा हिशोबानं मी तुमचा नवरा. हिंदू धर्मात नवऱ्याला एकेरी हाक मारायची नसती, पाप असते. इज्जतीत नाव घ्या, नारदराव म्हणा. काय म्हणा? नारदराव म्हणा. रुक्मिणी माता म्हणल्या ही बंगलय, देवानं सुधरवाय पाठवलंय. सगळीच कामं मुख्यमंत्री करत नाही ना, मग खालचे दोन खुर्चीवर कशाला महाराज? मी देवाचं सांगते महाराज बरं का. मग ती उपमुख्यमंत्री आपल्या रखमाबाई होत्या. रखमाबाई म्हणल्या देव जरा बिजी दिसतोय म्हणून ही गबाळ आपल्याकडं पाठवलंय. रुक्मिणी माता प्रेमानं म्हणल्या खरंय नारदराव तुमचं. असं बी देवाचं वाटून वाटून माझ्या वाटणीला प्रेम कमीच येतंय. तुमचा आणि माझा राजा राणीचा संसार कसलं वारे. आपण एक काम करू, कसं असतंय ना, मी जर तुमच्या हाताला धरून अशी सेलूत गेले, ही साई मंदिरात बसलेली माणसं काय म्हणतील? कृष्णाची बायको रुक्मिणी नारदाच्या हाताला धरून आली, लोक चांगलं म्हणतील का? लोकाची बायको घेऊन फिरल्यावर लोक चांगलं म्हणतात का? म्हणतात का? आपली घेऊन फिरायला कोणाच्या बापाची भीती आहे का? नाही, घ्यायचं ती घेत जा महाराज. कीर्तनातलं सगळं स्पष्ट सांगायचं नसतं महाराज बरं का. आपण एक काम करू, आपण विधिवत लग्न करू. मी देवाच्या नावाची माळ काढते आणि तुमच्या नावाची घालते. मी विधीची तयारी करते, तोपर्यंत तुम्ही पुढच्या कुंडात जाऊन आंघोळ करून या. रुक्मिणी मातेनं गोड बोलून नारदाला अशा कुंडात पाठवलं जे पार्वती मातेनं शापित केलं होतं. महादेवाशिवाय जो कुणी यात आंघोळ करीन त्याचं लिंग प्रवर्तन होईल. लय सोपा शब्द आहे महाराज. म्हणून म्हणलं दृष्टीनं फिरे. नारद कुंडात गेले खरं, पण वर आलेच नाही. वर आले नाही, वर आली उगच्या उग धोतर गेलं, लुगडं आलं. चांगली चिपळ्या वाजवीत होते, चिपळ्या गेल्या बांगड्या आल्या. चांगली शेंडी होती, शेंडी गेली, इनी आली. नतनी मुरणी ठुशी बोरमाळ झुमका. चांगले दष्टपुष्ट पुरुष होते, चवळीच्या शेंगासारखी नार झाली. नारद की तो भई नारदी. नारदांची काय झाली? ते कुंड ज्या वनात निघालं त्या वनात कोळ्याचा राजा देवर राजा नावाचा राजा शिकारीसाठी आला होता. दष्टपुष्ट इथं पेटी बांधलेली, काळा कुळकुळीत कुरुळी केस. तसल्या येड्याला तसल्या रानात तसली दिसत्री दिसली. आधीच ही येडं हिला बघून अजून येडं झालं. धरलं तिच्या हाताला, चले. नारदी म्हणल्या तुला माहित नाही मी कोण आहे? गपे. नारदी म्हणले येड्या मी आताच बदलले. गपे. वडीत वडीत नेलं. वर्षाला एक, वर्षाला एक, वर्षाला एक. कीर्तन नाही, लेकर. थोडी झाली असती ठीक होत. 60 पोरं झाली.
किती झाली? 60. नारदे म्हणले धनी 60 बी पोरच होय व एखादी तरी वारं घालाय पोरगी असू द्या, पोरांचा काय भरोसा. 61वी मुलगी कपिला षष्ठी. किती लेकर? 61. कुणाला? नारदीला. नारदीला नारदाला कशी नारदीला आधी नारदाची काय झाली तिला 61. महाराज 2 असले घरात किती जीव दमतो. माय मावल्या देव 2 बी गुणाची देत नाही. एक शहाणा असतंय, एक शहाणं सगळं ऐकतंय, दुसरं माणसं बघून उड्या मारतंय. त्याला माहित आहे पाहुण्यात काय करते, निस्ती दातो खाती करती काय. पाहुणं गेल्यावर मार का खाणं होईना, मजा मारून घेत होती महाराज. तुम्ही सांगा माय 2 एवढी तर 61 किती असं. एक खातं, एक उठतं, एक झोपतं, एक रडतं, एक म्हणतं. असली जनावर सांभाळण्यापेक्षा मेलेला बरा. रातच उठली, कुंडात उडी मारली, जीव दिला, मिली नाही, जाग्यावर आली, शिंडी शिंडी पुन्हा लुगड्यातून धोतर. नारद म्हणले सुटलं घरी. पुन्हा काहीतरी व्हायच्या आधी पटबिन्या पाण्याच्या बाहेर आले. म्हणलं हात नका, पटकन गळ्यात दिना घेतला, हातात चिपड्या. नारायण 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 म्हणले हे लय बरं होतं. रुक्मिणी आई साहेब दारातच हार घेऊन उभा होत्या. प्रेमाने म्हणल्या नारद राव. नारद लांबनच म्हणलं न गे, हरबी नगन फुलबी नगन राव नगन काय रावच ठेवला नव्हता नारद. आई साहेब आई साहेब आई साहेबच बरं. पण मी काय म्हणतो, चुकलं होतं तर तोंडानं सांगायचं. लय चुकलं होतं 2-4 हाणायच्या. 61 बाळच पण तेवढे बऱ्या कळा. लय सोसलं काय ते लेकर, काय ते नवरा. बाई बघितली की अंगावर काटा येत आहे. आता जिंदगीत कुठल्या बाईकडे बघणार. सेलूकर मला हसून नारदाचं येत नाही, मला काळजी तुमची वाटते. शेवटी ते नारद होते, त्यांचा अधिकार होता. ते एकदा चुकले तर त्यांची एवढी फजिती झाली. तुम्ही पुरीचा डीपी दिसला तरी झुम करू करू झुम करू. कसं होईल तुमचं? 90% रील्स तुमच्या कचकच कांद्याच्या आहेत. काय काटाच आहे बाबा तुमचं. जाऊ द्या, काळजी करू नका. आजपर्यंत जे झालं ते इथून पुढे तरी सुधरा. मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. आजपर्यंत जे झालं ते झालं, इथून पुढं दृष्टीनं फिरे माघारी, दृष्टीनं फिरे माघारी, दृष्टीनं फिरे माघारी, दृष्टीनं फिरे माघारी. तुझं पाहता दृष्टीनं फिरे माघारी, दृष्टीनं फिरे माघारी, दृष्टीनं फिरे माघारी. तुझं पाहता दृष्टीनं फिरे माघारी, दृष्टीनं फिरे विषयच नाही देवा, त्याचं मूळ कारण आहे माझे चित्त तुझे. आता कोटी धावे मन तुझे चरण देखली या भाग गेला. हरिणे माझे हरिले चित्त भानवित्त. काय अवस्था सांगावी देवा तुम्हाला. एवढी अवस्था बेकार झाली. आम्ही आसोनी संसारी पण जीवे शरीर फक्त संसारात आहे, आत्मा तुमच्या जवळच आहे देवा.
इतकं तुम्ही सामर्थ्यवंत आहात, पण सगळ्यात बेकार मन आहे. माऊली सांगतात, विवेकाते भुलवी संतोषाशी चाड लावी, बैसे जे तरी हिंडवी दाही दिशा. विवेकी माणसाला अविवेकी बनवतं, संतोषाला चाड लावतं, बसल्या जागी फिरवतं असं मन आहे. मना इतकं चंचल काही बहुत चंचलचा पळा, बहुत चंचलचा पळा, बहुत चंचलचा पळा, बहुत चंचलचा पळा. जाता येता वेलके वेळे, जाता येता वेलके वेळे, बहुत चंचलचा पळा, बहुत चंचलचा पळा. बहुत चंचल चपळ जाता येता नलगी बिड, नलगी बिड, नलगी बिड. बहुत चंचल चपळ, लय चंचल वर्णन आहे. मनोमत करो मेघो माननी मदनो मरुत, मा मदो मरकटो मत्स्य मकारा दश चंचल. असे चंचल त्याचे 10 प्रकार आहेत. त्यातलं पहिलं मन आहे. इतकं चंचल आहे, माकडाला दारू पाजली. कुणाला पाजली? माकडाला. कुणाला पाजली? माणसं म्हणतात पिल्यावर कळत नाही. माणसं काय म्हणतात? पिल्यावर कसं कळत नाही? पिदाड कधी रस्त्याच्या मधोमध पडलेलं बघितलं का तुम्ही? पिदाड कधी रस्त्याच्या मधोमध पडलेलं बघितलं का तुम्ही? कुठं पडतं ती? कळतं त्याला. त्याला माहित आहे मध्ये पडला की कार्यक्रम खाल्लास. साईडला सगळं कळतं. नाटकं आहे ते. अहो मार 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 बायकोला रात्री मारतं, सकाळी तिलाच म्हणतं नव्हतं ग मारायचं, पिल्यावर कळत नाही. कसं कळत नाही? हात वावळायचा बरं कळतो. आता काय करायचं? माय पिला ना, टोपलभर शेळीच्या लेंड्या समोरून येऊन ठेवायच्या. त्याला म्हणायचं काळं मनुकय ताकद वाढती, गोड लागते. खाईल का ग माय? अगं किती बी टाकलेली असू दे, तेवढ्या धुंदीत म्हणीन ए अडाय का मी लेंड्या आहेत ना त्या. सगळं कळतंय त्याला. नाटक करतय ती. सगळं कळतंय. सगळं कळत नाही असा जगात कोणी नाही बघा दादा. आणि त्या डोक्यातलं काढा. इंजेक्शन औषधानं दारू सुटत. जोपर्यंत संगत चांगल्याची लागत नाही, देवाचं नामचिंतन आवडत नाही, तवर माणूस जाग्यावर येत. अशी इंजेक्शननं दारू सुटली असती ना, या महाराष्ट्राच्या बायांनी मंगळसूत्र इकलं असतं, पण इंजेक्शन आणलं असतं. आई शपथ सांगते. आणि तुम्हाला असं झोपीत दिलं असतं. घे जनावर घे, जिंदगी वाटोळी केली दलिंदर घे. आई शपथ दिला असतं. तिला काय असतं का बा, तरच तेवढा आहे. बाया कीर्तनला की 2-4 तरी येऊन म्हणतात ताई लय पियतोय, काय करावं आता. एक सांगते, याचं कारण फक्त संगत आहे. संगत बदला. आपला मित्र श्रीमंत असावा याच्यापेक्षा आपला मित्र वैष्णव असावा ही सगळ्यात मोठी संपत्ती. श्रीमंती बघून मित्र करू नका, संस्कार बघून मित्र करा. अरे श्रीमंतीचा मित्र तुम्हाला दगा देऊ शकतो, पण एखादा वैष्णव माळकरी मित्र बनवला तर तुमच्या प्रत्येक संकटात विठ्ठलासारखं तुमच्या पाठीशी उभा राहील. मित्र माळकरी ठेवा. कमीत कमी त्याच्या संगतीनं तुम्हाला हरिपाठ तरी, काकडा तरी, कीर्तनाची आवड तरी, ती म्हणेन तरी चल बसू वाटतंय तोवर बस, पुन्हा जा. एकदा बसू वाटलं की पुन्हा कुठं जात? फक्त माझे चित्त तुझे, हे फक्त मन लागूच तरच आहे. संगत लय महत्वाची हो दादा. या जगातले 2 नंबरचे विद्वान द्रोणाचार्य, 1 नंबरचे विद्वान दशरथ राजा. या जगात सगळ्यात विद्वान दशरथ आहेत, 2 नंबर द्रोणाचार्य. विठेवरचा मालक कृष्ण अवतारामध्ये ज्यांच्या चरणाला हात लावल्याशिवाय रथात बसत नव्हता, एवढा अधिकार ज्या माणसाचा, त्या द्रोणाचार्याचा मुलगा संगतीनं वाया गेला. नाव त्याचा अश्वत्थामा. आजही मोक्ष नाहीये त्याला. संगत कोणाची? इनमिकाची, दुःशासनाची, दुर्योधनाची, शकुनी मामाची, जयद्रथाची. इनमिक तो नालायक ज्याला द्रौपदीच्या चोळीची गाठ सुटलेली सगळ्यात पहिल्यांदा दिसली. दुःशासन द्रौपदीच्या केसाला धरून ज्यानं ओढलं तो. दुर्योधन कर्णाच्या मैत्रीचा चुकीचा वापर केला. सगळं महाभारत ज्याच्यामुळं घडलं ती नालायक शकुनी मामा.
अभिमन्यू चक्रव्यूहात पडलेलं असताना त्याच्या मानेवर लात घातली तो जयद्रथ. असल्याच्या संगती लागल्या. अहो सामर्थ्यवंत माणसाचा पोरगा पण वाया गेला ना. माळकराचा गेला त्याच्यात काय अवघड आहे? अहो लय अवघड आहे दादा. संगत इमानदारीनं सांगा. इथं बसलेले गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे हातवरी करा. इतकं व्यसनमुक्त सेलो आहे का? बिचारे एकच इमानदार होते महाराज. हा ना, लय अवघड आहे. आणि तुम्हाला कळत नाही असं नाही, सगळं कळतंय तुम्हाला. आणि काय हो दादा, काय पुढच्या पिढीला ज्ञान सांगता बरं तुम्ही? आता ही म्हातारी माणसं लय तोंडवर करून पोरं वाया गेली, पोरं वाया गेली, पोरं वाया गेली. अरे पण का गेली? बिडी फुकू फुकू तुमची थोबाडा आत गेली म्हणून पोरं वाया गेली. उगाच थोडे गेले. आम्ही वाया गेलो ह्याला काय तर कारण असेल का नाही? अहो तुमची दिवसाची सुरुवात वासुदेवानं व्हायची. आमच्या आयुष्याची सुरुवात पाववाल्याच्या भोंग्यानं झाली. तुम्हाला झोपाय अंगाई होती, आम्ही शांताबाईवर झोपलो. काय फरक आहे का नाही? या लय अवघड आहे. अहो म्हातारा जीव झाला तरी भजन करीत नाही ती. मारुतीच्या वाटेवर बसून पते खेळतात. ब्रह्मचारी मारुतीला राणी दाखवतात. ही गुणाची. फक्त पोरच वाया गेले. लयच अवघड आहे. पण बाबा ह्या म्हाताऱ्या बायका सुद्धा दारात बसून आजकालच्या काय पुरीत वय, ह्यांना काय लाजायत वय, आमच्या जमान्यात नव्हतं माय असो, आम्ही किती इज्जतीनं खाल्लं माय, किती कष्ट केलं माय, ह्यांना काय झळय माय, वय ग माय. आता काय करती? आता मिसरी चुळती. तुझ्या मिसरीच्या वासानं गोठ्यातल्या म्हशीनं दूध द्यायचं बंद केलं. इतका भांगार वास आहे त्या मिसरीचा. कसं नातीला ज्ञानेश्वरी वाचाय सांगणार सांगा बरं? नाही ग माय. धन्य माता पिता लागते बरं का. घरात परमार्थ लागतो. उगच नाहीये हिंदवी स्वराज्य उभा राहिलं. कोस तसे सामर्थ्याने सांगते मी तुम्हाला. उगच होत घरात लागतंच. ज्या दिवशी महाराष्ट्रातला प्रत्येक तरुणी आणि तरुण काकडा हरिपाठ करेल त्या दिवशी माझा महाराष्ट्र जगातील सगळ्यात उच्चांकावर असेल विश्वास नाही देत. वाचा ना ज्ञानेश्वरी. जे काही तरुण पिढी हे पाठीमागच्यांचं जाऊ द्या रे, यांचं केलं ते गेलं. आपला तरी विचार करा. काय शिकतो आपण सध्या? आर्ट, कॉमर्स, सायन्स, CBSE, SSC, BHMS, MBBS, PhD, ॲग्रिकल्चर, MPC, UPC जे काही असेल, हे शिक्षण जे आपण घेतोय हे अध्यात्मापेक्षा मोठं नाही आहे. जोपर्यंत तुम्ही स्पिरिच्युअल राहत नाही तोपर्यंत तुम्हाला खरं समाधान मिळत नाही. 90% सायन्स इट्स ज्ञानेश्वरी. 90% विज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. बायोलॉजिकल सूत्र, केमिस्ट्रिकल सूत्र ज्ञानेश्वरीमध्ये बघायला भेटतील तुम्हाला. या बल्बचा शोध 100-125 वर्षापूर्वी कुठल्या तरी पाश्चिमात्य सायंटिस्टने लावला. अख्ख्या जगाला त्याचं नाव माहीत आहे. 750 वर्षापूर्वीचा काळ आहे. 16 वर्षाचे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, उदकाचेनी आवेशे प्रगटले तेज लखलखीत दिसे तया विजू माझी असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेशे प्रेशर, पाण्याच्या प्रेशरनं वीज निर्मिती होणार. हे 16 वर्षाच्या ज्ञानेश्वर माऊलींनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. हे अध्यात्म आहे. चाचूचेनी सांडसे खंडी जपय पाणी राजहंसे तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ. आम्ही तुम्हाला सांगू खरं काय आणि खोटं काय. पण परिस्थिती अशी आहे या कलियुगात 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं झाल्याशिवाय राहत नाही. चुकून 5वा खरं बोलला तर 4 मिळून त्याला खोटं ठरवल्याशिवाय. ती जनाबाई म्हणतात ते खोटं नाही. पुण्यवंत पाताळी लोकिनीला दरिद्री तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. विनंती आहे आता जागा, आता जागा, आता जागा, आता जागा, आता जागा रे भाईलं जागा, आता जागा रे भाईलं जागा, आता जागा रे भाईनं जागा, आता जागा रे भाईनं जागा. चोरणी जग्यानी जग्याना दोन्ही भाता, चोरणी जग्याना दोन्ही भाता, चोरणी जग्यानी जग्याना दोन्ही भाता, चोरणी जग्यानी जग्याना
चाला आता चाला आता चाला आता चाला रे भाईन आता जागा रे भाईन आता जागा रे भाईन जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती जगजोगी 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 जाग 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 बोलती जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती उठा की जे माय बाप कैसी लागेली झोप उठा की जे माय बाप कैसी लागेली झोप हुजूर जाबनिया एवढी चुकवाची खेप 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 चुकवायची कुठं जायचंय गरुडाचे पाय गरुडाचे पाय गरुडाचे पाय गरुडाचे पाय गरुडाचे त्याला आणायचं असेल ना वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा कर जोडून विनवितो तुम्हा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा नरदेह दुर्लभ जाणा तुम्ही वासुदेव म्हणा वासुदेव 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 म्हणा तुम्ही वासुदेव म्हणा एवढं जमलं मिठी पडली आपोआप देव तुमचा होणार आहे पण हे सगळं जमण्यासाठी माझे चित्त तुझे पण हे इतकं बेकार आहे माकडाला दारू पाजली लक्षात आहे ना कुणाला पाजली दारू पाजल्यावर त्याला विंचू चावला विंचू चावल्यावर पाठीमागं भूत लागलं माकड किती पळन मर्कटो सुरापानम यत्र वृश्चिक दंशनम तन्मध्ये भूतसंचारो यद्वा तद्वा भविष्यात विचार करा ते माकडाचे काय हाल होतील एवढं मन चंचल पण जसं देवा तुला पाहिलं माझे चित्त तुझे पाया मिठी पडली पंढरी राया मिठी पडली पंढरी राया मिठी पडली पंढरी राया असं म्हणून तुझ्याकडे गेलं देवा आता देह जाओ अथवा पांडुरंगी दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे आता दुसरं काही करायला आवडतही नाही करावंसं म्हणायला मन ऐकतही नाही आणि एवढं झालं मग देवा आमची अवस्था देव पहावया गेलो तेथे देवची होणे ठेलो माऊली सांगतात या ज्ञान भक्ती सहज भक्तो एक वटला मज तोची मीही केवळ तुझ श्रुतही आहे तुझ्या दारी आलो आणि सामर्थ्यानं मला माझी ओळख व्हावी आणि ही सगळी ओळख पटण्यासाठी मला सामर्थ्यानं मन ताब्यात घेणं गरजेचं आहे मग आम्हात या परस्परे एका नामाचीच अंतरे तुझ्यात आणि माझ्यात फक्त नामस्वरूपी फरक राहिला ती लवणाची कुंजरे सुदली या लवण सागरे नोहेची मागारे परती जेवी लवण मीठ कुंजरे हत्ती 12 फुटाचा मिठाचा हत्ती केला सागरात नेला 3 तास धुतला आणि माघारी आणला आला का अगदी तसं नोहे सारिता लवण मिळविता आमची अवस्था तशीच झाली कारण मन तर तुझ्याजवळ आहे राहिलं ते फक्त शरीर आहे अहो तिथंही आलो माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा
आणि एकदा जाईन गे मायतया भेटेन माहेरा, मग काय सर्व सुकृताचे फळ मी लाहीन, कधी क्षम मी देईन, क्षमा मी देईन नाहीये बरं का ते, लय हरिपट खतरनाक म्हणतात. सर्व सुकृताचे फळ मी लाहीन, क्षमा मी देईन, पांडुरंगा बापरकमा देववर विठ्ठलाचे बेटेन, आपल्या शेवेसाठी करणे ठेला. अर्थ किती चुकीचा निघतोय तो. समसाठी मी देवाकडे गेलो, देवाला भेटलो आणि देवासारखा झालो. सम सारखं, देवासारखं होणं, आपल्या समसाठी करोनी देवानं मला देवासारखं केलं. कधी केलं? जाईन गे माय, जेव्हा मी नाचत जाऊ त्याच्या गावारे धैर्या, सुख देईल विसावा, अशी अवस्था माझी झाली. लय सोपं आहे दादा. देवाचं नाव काही पाप बीप देत नाही. काल वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही हां पुण्यच देत. फक्त आहे ना काही नियम पाळा. तुळशी माळ, गोपीचंदन, हृदयी कळवळा, गण लावाय मागं पुढं बघत जाऊ नका. उद्या परवा कुठं धडकाला मिळाला तर शेजार पाजारच्याला कळावं कुठल्या गँगमधला आहे, नेमका पुरायचा आहे का जाळायचा आहे, एवढा तरी मिळ त्याला लागावं. अशा हिशोबानं आपलं गण लावीत जा, आहे की नाही. ह्या गंधात एवढी ताकद आहे ना. करंगळीचं शेजारचं अनामिका नावाचं बोट जेव्हा इथं स्पर्श होतं तेव्हा माणसाची पॉझिटिव्हिटी वाढते. इट इज सायन्स. शरीरामध्ये 72,000 नाड्या, 24 नाड्या प्रधान, 3 नाड्या प्राणवाहक, इडा, पिंगला, सुषुम्ना, यातनं माणसाचा प्राणवायू वाहतो. पूरक, रेचक, कुंभक, श्वसनाचे 3 प्रकार, याच्यावर ज्याचं अधिराज्य आहे. 3.5 वेडे घंबसली कुंडलिनी शक्ती बेंबीच्या देठापासनं षडशस्त्राचं भेदन करत ब्रह्मरंध्रात जाऊन मिळते. त्यावेळेस माणसाला समाधी लागते. कळल्यावर लावा. त्याच्यापेक्षा हरिमुखे, जेवढी ताकद याच्यात आहे तेवढीच ताकद याच्यात आहे. पण हे करत असताना काही नियम, 29 उपवास वैष्णवाने केलेच पाहिजे. 20+9 वैष्णव, त्यामध्ये 24 एकादशी, 5 पर्व, वामन जयंती, नरसिंह जयंती, गोकुळाष्टमी, रामनवमी, थोरात थोर शिवरात्री, हे 5 पर्व आणि 24 एकादशी. 15 दिवसाची 1, महिन्याच्या 2. आणि नीट सांगते, मांसाहारा इतकं चुकीचं काही नाहीये. विनंती आहे, महिनाभर कमी तिखट, कमी तेल, कमी मिठाचं खाऊन बघा, टेम्पर लो राहील. हे जी ठोक्यात बायकोगार करता ना ती व्हायचं नाही. तिचं बी ऐकून घ्याचाल काय म्हणते नेमकं. हे जे हाय टेम्पर असतं ना कायम, शब्दाला जो राग येतो ना तो आहारामुळे. इट इज सायन्स. युक्त आहार विहार, नेम इंद्रियाशी योग्य खाणं ठेवा. आरोग्याची काळजी घ्या, नाही ते खात जाऊ नका. तर्री तर्री वाढ म्हण, त्या तर्रीनं तर काटा काढला तुमचा. सजने रस्सा रस्सा वाढ, रश्यामुळं तर वाटोळं झालं जिंदगीचं. तुम्हाला खरं सांगते, देवान माझं ऐका. आई शपथ मी अख्खा महाराष्ट्र माळकरी करीन. फक्त पांडुरंगानं पावसाचं खातं या पट्ट्याच्या हातात द्या. माय मावल्या हो, ज्याच्या गळ्यात माळ त्याच्याच वावरात पाऊस, है ना. ज्याच्या गळ्यात माळ नाही त्याच्या बांधाला सुद्धा असं टुबुक पडू देणार नाही मी महाराज. असं काकडा करणाऱ्याचं असं फुललं पाहिजे, सोमवारी मटण करणाऱ्याचं असं वाळलं पाहिजे महाराज. त्यानं किती दुसऱ्याच्या हिरीचं पाणी चोरून घेऊ द्या, त्याचं काय फुलू द्यायची नाही. देवान माझं ऐका आणि ऐकणार माझं देव. फक्त देवानं माझं ऐकायच्या आधी तुम्हीच माझं सांगतो. तुम्हासी भजारे नाही तरी गेला, एवढा लांब कशाला इशारा लावायचा. तुम्हीच ऐका हो का, विनंती माझी. ज्ञानेश्वरी नाही कळली तरी वाचा. तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल. ज्ञानेश्वरीला तुम्ही कळलात, तुमच्या जीवनाची वृद्धिंगता झाल्याशिवाय राहत नाही. फक्त माऊलींना कळू द्यायला करू माझं. घरात रोज 4 तरी ओव्या ज्ञानेश्वरीच्या वाचल्या गेल्या. हरिपाठाचा 1 तरी अभंग म्हणला गेला. मी म्हणते जमेल तेवढं रोज 1च ओवी वाचा, रोज पण वाचा. दादा इतकं देतो ना परमात्मा. 23-24 वर्षाची पोरगी आहे मी. काही एका पायावर उभा राहून तपश्चर्या केली नाही वनात जाऊन. फक्त ज्ञानोबारायांच्या समाधीला मस्तक लावलं. त्या ज्ञानेश्वर माऊलींना आईचं स्थान दिलं. इतकी कृपा केली.
अहो आम्ही त्यांच्या चरणाला मस्तक लावलं, आज अख्खा महाराष्ट्र आमच्या चरणाला मस्तक लावतो का, तर आम्ही त्यांना मस्तक. किती करावं नो हे सारिता, अधिकार नसताना पात्रता नसताना इतकं दिलं देवाने. प्रसिद्धी, ऐश्वर्य, स्वाभिमान आणि सगळ्यात मोठं समाधान. हे जे सुख आहे ना, 22 तास आम्ही प्रवास करावा आणि 2च तास कीर्तन करावं. पण त्या कीर्तनात उभा राहिल्यावर असं वाटतं महाराजाकडे बघून एखादा एनर्जी ड्रिंक घेऊन आलता काही. ताकद कळतीये का तुम्हाला? ही जे ताकद आहे ना ते व्यासपीठात आहे. आमच्यात विनंती, मुलींनो काय हरकत आहे कंठी घालायला? कंठी म्हणजे कंठाच्या जवळ चिटकून जी तुळशीची माळ असते तिला कंठी म्हणायचं. मी मुलगी म्हणून सांगते, तुमच्या गळ्यात जर एखाद्या मुलाने तुळशीची माळ बघितली ना, तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन त्याचा पॉझिटिव्ह होईल, एवढी सामर्थ्य त्या गळ्यात तुळशीच्या माळेत असते. एखादी गळ्यात तुळशीची माळ असणारी मुलगी बघावी, मुलगा त्या मुलीकडं वाईट नजरेनं बघणार नाही, बघणार. पोरांनो, तुमच्या गळ्यात तुळशीची माळ दिसली ना, एखादा शत्रू जरी आला तरी तुमचं वाटोळं करणार. तो विचार करेल, हे ज्या बापाचं लेकरू आहे तो साधा, ही माफ करीन पण ते इठेवरचं सोडायचं. करा, किती संकट वाट्याला यायची येऊ द्या, काय दुःख पदरात पडायचं पडू द्या, फक्त विश्वास त्याच्यावर ठेवा. जी लोक अपमान करतायत तीच लोक सन्मान केल्याशिवाय राहणार नाहीत. तो दिवस येईल फक्त वैष्णव. काहीच देव तुम्हाला वेगळं करणार, फक्त इतकं प्रेम करा, जीव दिला, जीव गेला तरी चालेल पण नामस्मरण सोडायचं, विश्वास कमी होऊ द्यायचा. 16.5 वर्षाच्या कान्होपात्रा वेश्येची मुलगी आहे. कीर्तन नामदेवरायांचं, ज्ञानोबाराय टाळ घेऊन उभा, कीर्तन ऐकायला कान्होपात्रा. शेजार पाजारची माणसं म्हणली, नाचणारीची जात कीर्तन ऐकाय बसली. आता ही न कीर्तन करायची ना आम्ही काय करायचं? लोकच होती. तुम्ही काही करा बरं, लोक बोलतातच. आता एवढा सुंदर जरी संकीर्तन सोहळा गेली 24 वर्ष बोरटे दादा करत असतील तरी अख्खं गाव चांगलं म्हणीन असं 2-4 तरी खौट बोलणारच. त्याचं काय असते, नगराध्यक्ष पैशाचा उतालाय, कुठंतरी खर्चायचं. अरे पैसा खर्चायला लय वाट आहे त्या. मी तर म्हणते पैसा कमवायचा सोपा आहे, खर्चायचा अवघड आहे. ज्याला कुठं खर्चावं कळलं नाही त्याची अवस्था शाहरुख खानच्या पोरासारखी होती. कळलं त्यालाच कळलं महाराज. पैसा खर्चायचाच तर अवघड आहे, कमवायचं काय अवघड आहे. माणसाचं कर्म सत्य असला की पैसा आल्याशिवाय राहत, तो खर्चायचा अवघड आहे. माणसं म्हणतात पैसा माणसाला बदलतो, लक्ष्मी कुणाला बदलत नाही. लक्ष्मी माणसाचा खरा चेहरा समाजाला दाखवल्याशिवाय राहत नाही, तो तसाच असतो. लक्ष्मी येऊनही जर तो माणूस परमार्थ करतोय तर अर्थात त्याचे संस्कार प्रबळ. देवाला विसरत नाही म्हणजे प्रारब्ध चांगलं. मी म्हणलं ना, माणसं गोळा करायची अवघड नाही दादा. कशी होतात गोळा? येडी आहेत लोक या विषयाकडे. हे करणं गरजेचं, पण हे प्रत्येकाच्या डोक्यात येत नाही रे. मी म्हणते कोणी दाद देवो न देव, हे जे व्यासपीठ उभा आहे ना, यात खारीचा ना खारीचा वाटा ज्याचा आहे तो विठेवरचा मालक त्या प्रत्येकाचं कल्याण केल्याशिवाय सोडणार नाही. जे सामर्थ्याने या व्यासपीठात सामर्थ्य देतो. सुरुवात आहे रे, खूप फळ असणार आहेत याची. अजून या विषयाकडे खूप ताकद आहे या व्यासपीठात. करून बघा. चला, लोक बोलतातच. लोक म्हणले कान्होपात्रेला तुम्ही कीर्तन भजन करावी, ऐकावी. माऊलींच्या चरणावर मस्तक ठेवलं कान्होपात्रेनं. ज्ञानदादा काय चूक आहे माझी? तुम्हीच म्हणता ना, जातवीत गोत कुळशिळ मात भजे का त्वरित. मग परमार्थ करताना जात कुळ गोत्र बघून करायचं का? माझं प्रारब्ध प्रबळ नव्हतं की माझे आईबाप वैष्णव आहेत, पण मला कर्म जर प्रबळ करायचं असेल, मला वैष्णव व्हायचं असेल तर हरकत आहे. इतकं बोलतात लोक, नको वाटतो हा जीव. माऊलींनी सांगावं, ऐकत असाल माझं तर ऐका, देवाच्या दारापर्यंत मी नेतो पण तिथून महागारी यायचं नाही, हे वचन मात्र पाळा. दृष्टी न फिरे,
कान्होपात्रेला सांगावं, पायात चाळ, गळ्यात विना, हातात चिपळ्या घेऊन पंढरीच्या गाभाऱ्यात कान्होपात्रा नाचतायत. बिदरचा राजा राजगादीवर तेव्हा होता. पंढरपूर महाराष्ट्रात नव्हतं, कर्नाटकात होतं. कानडा राजा, कानडा हा विठ्ठलू, कर्नाटकू तो पहिला कर्नाटकाचा, नंतर पंढरपूर महाराष्ट्रात आलं. त्या राजाने बघितलं किती सुंदर स्त्री आहे, एवढी देखणी आहे, गोंडस आहे, सालस आहे. कोणाची आहे? वेश्येची आहे. तिला म्हणावं इथं कुठं नाचते, दरबारात ये, राणी म्हणून ठेवेल. बोलव तिला, येत नाही. वेश्येचा असून एवढा माज धरून आण. सैनिक पाठीशी लागले. जीवाचा आकांताने कान्होपात्रा पळतायत. मंदिराच्या बाहेर पाऊल टाकणार. माऊलींचं वचन आठवलं, काही झालं देवाचं दार सोडायचं. पळून पळून पळणार कुठपर्यंत? आज पहिल्यांदा महाद्वार ओलांडलं, गाभारा ओलांडला. आज पहिल्यांदा याची देही, याची डोळा जगाचा मालक पाहिला. तुझं पाहता माझे चित्त तुझे मिठी पडली. आपोआप कान्होपात्रा भगवंताला समप्रिय झाल्या. कान्होपात्रींनी विचार केला, आता मी जर देवाच्या चरणावर थांबवायचं असेल तर मला शरीराचा त्याग करावा, कारण लोक असं थांबू देणार. कान्होपात्र्यांनी एका क्षणात विठ्ठलाच्या चरणावर जीव सोडला. एवढा परमार्थ प्रबळ असावा देव वेगळं करत. तरी लोक म्हणली मिली ती मिली, देवाच्या पायावर मिली. जाता जाता आमच्या विठ्ठलाला अपवित्र करून गेली. मरायचं तर मंदिराच्या बाहेर मरायचं, बरं इथंच मिली. लोकच रती, काय बोलावं त्याला. त्यात अनंत ब्राह्मण नावाचे ब्राह्मण म्हणले, याच तोंडाने मंत्र म्हणताना देवाचं नाव घ्यायला भाग्य लागतं. विचार करा, देवाच्या चरणावर देह सोडायला किती भाग्य लागत असेल. याला गरज ज्ञानाची नाही, मोठ्या मनाची आहे. एक रात्र थांबा, उद्या बघूयात. कान्होपात्रेजवळ रात्रभर अनंत ब्राह्मण थांबले. जगाचा अनंत अनंताच्या स्वप्नात आला आणि सांगतो, अनंता लेकीनं देह सोडलाय माझ्या चरणावर, आज्ञा आहे माझी, तिची समाधी माझ्या गाभाऱ्यातच झाली पाहिजे. आज पंढरीच्या गाभाऱ्यात कान्होपात्रा गेलात का पंढरपूरला? मरायच्या आधी जा, जात जा. तसं गाव नाही दुसरं. ऐसे चंद्रभागा, ऐसे भीमा तीर, ऐसा विठेवर तेव कोठे, मृत्यू लोकी एक नगर, त्याचे नाव पंढरपूर. तेथील मोकाशी उभा असे विठेवर, तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा. या मज देत वरी दाखवा दिनाचा सोयरा. फार प्रेमळ येतं असं पंढरपूर. दर्शन रांगेनं कधी घेतलं तर झाडाची फांदी आडवी लागते बघा तुम्हाला. त्या फांदीला मस्तक लावल्याशिवाय पुढं जाता येत. तो कान्होपात्रेच्या समाधीवरचा वृक्ष आहे. नामदेवरायांनी एकदा विचारलं, देवा बघता आम्ही तुझे, आम्ही या पोरीला का मस्तक लावायचं? कोण ही छटछूट पोरगी, तुझ्या चरणावर देह सोडला म्हणून? नाही हो नामा, माझ्या चरणावर देह सोडला म्हणून मस्तक लावायचं नाही. देह सोडला तरी संतांचं वचन मोडलं नाही म्हणून मस्तक लावायचं. एवढा जीव माझ्यावर जीव दिला, पण संतांचं वचन मोडलं. एवढं ज्याला जमलं, तुम्ही सांगा काय अधिकार कमी राहिला? विठ्ठलाच्या आधी नामदेव पायरीचं दर्शन आहे, काय अधिकार कमी राहिला? विठोबाचे राज्य आम्हा नित्य दीपवाळी, आम्हा नित्य दीपवाळी. विष्णुदास नामा, विष्णुदास नामा, जीवे भावे ओवाळी. प्रत्येक दिवस सण आहे. दसरा दिवाळी तोची आम्हा सण, सखे संत जन भेटतील. झाले राम राज्य काय उणे आम्हासी, काय उणे आम्हासी. धरणी दरी पिके, धरणी दरी पिके, गाई ओळील्या म्हशी. राम वेळो वेळा आम्ही गाऊ ओविये, आम्ही गाऊ ओविये. दळीता कांडिता, दळीता कांडिता, जेविता गबाई. एवढं आम्ही केलं की आमच्यातून देवात अंतर राहत नाही. फक्त आम्ही काय केलं पाहिजे? हरिमुखे. कसं करायचं मी सांगते. दोन्ही हात वर करा प्रेमाने, दोन्ही. राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम. राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम. राम 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 सीताराम. राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम. राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. राम 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 राम
घेतले ते घ्या, तुम्ही कुठं ऐकाय बसले, बोलल्यावर झोंबन पण मी बोलणार. तुम्ही एवढे आले, यातले अर्धेच कीर्तन ऐकायला आले, अर्धे एकाच कामासाठी आले. टीव्हीत बघितली, एकदा समक्ष बघायची. तुम्हाला एक सांगू, कीर्तनकारामुळे कीर्तन कधीच मोठं होत नाही. कीर्तनामुळे कीर्तनकार मोठा झाल्याशिवाय राहत नाही, कीर्तन मोठं असतं. हे जे आम्ही पदव्या लावतो ना, हे समाज प्रबोधनकार, हे ते डुस्कन हुस्कन, काय खरं नाही. 1 मिनिटाची रील बघून 99% कीर्तन तसंच असतं असा भ्रम करून कधी कीर्तनाला यायचं. कारण सोशल मीडियाच्या कीर्तनात आणि प्रत्यक्षाच्या कीर्तनात जमीन आसमानचा फरक असतो. टीव्हीत दिसण्यात आणि समोर दिसण्यात पण फरक असतो. काही काही माणसं, बायका मला तोंडावर म्हणतात, टीव्हीत लय चांगलं दिसता, समोर लय किरकोळ आहे. अगं ती टीव्ही आहे, तिथे बऱ्यापैकी खोटंच. सोशल मीडियावरची बऱ्यापैकी माहिती खोटी असते. व्यक्तीला जज करत जाऊ नका. जोपर्यंत त्या व्यक्तीशी आपला संबंध येत नाही तोपर्यंत ती व्यक्ती चांगली की वाईट ठरवायचं नाही. लय अवघड आहे लोकांचं. लोक गोरी बायको केली तरी म्हणतात बापरे याला बरी दिली, आणि काळी बायको केली तरी म्हणतात आई गो याने बरी केली. अरे मग काय ब्रह्मचारी ठेवू का? लोक जगूच देत नाही बाबा. लोकांचं लय अवघड आहे. जॅकेट घातला तरी प्रॉब्लेम आहे, साडी नेसली तरी प्रॉब्लेम आहे. पण एक लेख म्हणून सांगते, ज्या दिवशी कीर्तन करणारी मुलगी आहे, मुलगा आहे, प्रसिद्ध आहे का प्रसिद्ध नाही आहे, श्रीमंत आहे का गरीब आहे, हा सगळा विचार न करता कीर्तन करणारा एक वैष्णव आहे ह्या नजरेनं बघाल, त्या दिवशी कीर्तन कळेल. उगाच हे हा चांगला, हा मोठा, याचं कीर्तन चांगलं झालं, याचं नाही झालं, काही नाही. कीर्तन कीर्तन असतंय, एवढंच आहे. चहुवेदी जाणं, साही शास्त्री कारण, 18ही पुराण, याच्या पलीकडे काही सत्य नाही. विनंती आहे, जे सत्य आहे ते स्वीकार, अवघड करू नका. लोक लय विचित्र बोलतात. एवढा पैसा घेता, करता काय, ठेवता कुठं? मी शिवलीला पाटील, मी कीर्तन करते त्याला 19 वर्ष झाली. तोंडाकडे बघू नका माझ्या, 24चीच आहे मी. लॉचं लास्ट इयर आहे माझं. आम्ही कॉलेजेस करतो, शिक्षण घेतो, पण या सगळ्यामध्ये एक मात्र खरं, आम्ही कीर्तनकार आहे यात नवल नाही. कारण आमचा बाप माळकरी, आज्जा माळकरी, पंजा माळकरी, पंजाच्या पंजाबी माळकरीच होता. म्हणून हे व्यासपीठ आम्हाला भेटलं, कारण अखंड वैष्णव कुळात जन्माला आलो आम्ही. वेगळं असं काही नाही आहे. जसं तुमची मुलं एखादं गाणं ऐकलं की त्याची ॲक्टिंग करून दाखवतात, तसे अभंग आम्हाला ऐकून ऐकून पाठ झाले. कारण आमच्या घरात हरिपाठ नाही असा एकही दिवस आमचा बापाने आयुष्यभर काकडान हरिपाठ केला. कीर्तनकार नव्हते, पण भजन मात्र इतके गोडपेटी वाजवतात माझे बाबा. आणि मी जी काही सामर्थ्यानं उभा आहे ना इथं, नजरवर करून एवढी बोलते ना, माझ्या आईवडिलांचा माझ्यावर विश्वास आहे, पण निर्भीडपणे समाजात उभी राहते. हे सगळं सामर्थ्य माझ्या आईवडिलांमुळे. तसं तर मृत्यूच्या दारापासून पाठीशी आलेली पोरगी आहे मी. ट्रोलिंगच्या काळामध्ये असं वाटायचं जीव दिलेला बारा कशाला करायचं हे सगळं. पण तेव्हा माझ्या आईवडिलांनी सांगितलं, जोपर्यंत आम्ही म्हणत नाही तुझं चुकलं तोपर्यंत तू खचायचं नाही. ज्या दिवशी आम्ही तुला म्हणलो तुझं चुकलं, तू व्यासपीठावर उभा राहायचं नाही. म्हणून उभी आहे. सगळे माझ्या आईवडिलांची, माझ्या गुरूंची कृपा आहे, माऊलींची कृपा आहे. या विषयाकडे पहिली 15 वर्ष लोक पैसे देत नव्हती, मागितलं तरी देत नव्हती. जेव्हापासून प्रसिद्धी आली तेव्हापासून लोक पैसे द्यायला आता देते. ती आता देतात. पण पैसे आल्यावर कळलं, जे माऊली म्हणतात ना ते खरं आहे. जरी स्वधर्मात होते, जे जे मिळे आपण याते, ते ते दिजे बहुते सन्मान योगे. आपल्याला मिळालं आहे त्यातला 50% वाटा तरी धर्मासाठी जावा. म्हणून मी शिवलीला पाटील एकही रुपया कुणाची देणगी न घेता, हाताला कधी पावती पुस्तकाचा स्पर्श न लावता, ना सरकार, ना अनुदान, ना ट्रस्ट, फक्त कीर्तनाचं मानधन, त्याच्या व्यतिरिक्त एकही रुपया नाही,
या कीर्तनाच्या मानधनावर स्वतःची शिक्षण संस्था उभी केली, ज्यामध्ये आज सामर्थ्यानं मुली सांभाळते. आणि स्वाभिमानानं सांगेल, माझं स्वतःचं घर पत्र्याचं आहे, पण माझी संस्था आरशेशी आहे. कधी आलात बार्शीला तर नक्की या. पुणे लातूर बायपासलाच विश्वमाऊली शिक्षण संस्था आहे. ज्ञानोबा नाव आहे, कारण एका लेकराची आई व्हायला 18 ते 19 वर्ष वय बाईचं लागतं. वयाच्या 16व्या वर्षी अख्ख्या विश्वाचे माय झाले, त्यांना संत ज्ञानेश्वर माऊली म्हणायचं, ही ताकद त्यांच्यात होती. पण विनंती आहे, सगळं होतं, फक्त झाडाची फांदी कवळी आहे तोपर्यंत वाकवा. मोठी झाल्यावर वाकवायला गेलात तर वाकत काय होते तुम्हाला सांगते, येगळं निघा आणि येगळं निघून संसार बघा. ते नाथ बाबा म्हणतात, मी नाही महाराज बरं का, अशी अवस्था होते. वेळ आहे तोपर्यंत, वेळ आहे तोपर्यंत परमार्थ करा. एकदा हे जमलं नो हे सारिता, एकदा योग्य वयात परमार्थ केला की पुन्हा कुणी वेगळं करू शकत आहे तोपर्यंत. विठो पाय रखो माय हरी जय जय. एक मिनिट बोला पांडुभाऊ. महाराजांचा सत्कार करण्यासाठी ताईंचा विजयाताई मुकेशरावजी बोराडे व उर्मिलाताई विनोदरावजी बोराडे या ताईंचा सत्कार करतील. कोणी उठू नका, फक्त 5 मिनिटं कार्यक्रम राहिलाय, आणखीन कोणी उठू नका. या समोर या ताई. या ताई चला. विठोप्पा रखुमाय जय जय. रखुमाय हरी 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 जय 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 जय. विठोबा रखुमाय उठू नका, कोणी हरी उठू हरी नका. हरी 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 जय 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 जय. विठोबा रखुमाय हो. विठोबा रखुमाय जय जय. हो. विठोबा रखुमाय विठोबा हरी जय शोभा रखुमाय हरी जय हरी जय हरी जय 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 जय. अनिल भाऊ जय 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 गब्बा रखुमाय विठोबा रखुमाय रखुमाय. बोला पुंडली कमरे भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज आपणे माता पिता की जय. शोभा 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 शोभा. सुंदर नामचिंतनाचा अट्टहास गेली 24 वर्ष चालू असलेला हा सोहळा, सुंदर असं देखणं, डोळ्याचं पारणं फेडणारं साईबाबांचं मंदिर, सुंदर नियोजन, अगदी सात्विक वातावरणामध्ये चालू असलेला हा सोहळा, सुंदर टाळकरी, गोड गायनाचार्य सोपान महाराज, संजय महाराज, अगदी गोड सुंदर जगाच्या मालकाने ज्यांना कंठ दिला, चरणावर साष्टांग दंडवत या बहिणीचा, अगदी गोड सुंदर पखावाज ज्यांनी वाजवला, हरिभक्तपरायणी कृष्णा महाराज, चरणावर साष्टांग दंडवत त्यांच्या. आमचे दादा ज्यांच्याकडे आम्ही भोजनासाठी गेलो, अगदी गोड सुंदर स्वभाव, सगळ्या वारकरी संप्रदायाच्या माणसाशी संलग्न, चरणावर साष्टांग दंडवत त्यांच्या. उपस्थित सर्व टाळकरी, उठू नका, 2 मिनिटं बसा. माझ्यासोबत आलेल्या मुली, तुम्ही सर्व ग्रामस्थ पंचकृष्टील मंडळी, उत्कृष्ट सिस्टीम दादांचे मनस्वी आभार. विनिकरी दादा त्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत. माझ्याकडनं काही चुकलं असेल तर क्षमस्व. अगदी पंढरपूरचा मालक सेलूमध्ये येऊन सर्वांना कृपांकित करावा एवढं सुंदर नियोजन या बोर्डेदादांनी केलं. चरणावर साष्टांग दंडवत. काही चुकलं असेल तर क्षमस्व. सगळी सेवा तुमच्या चरणी समर्पित. सेवेला विराम. ज्ञानेश्वर उठू नका, कोणी फक्त 5 मिनिट थांबा. 2 मिनिटं